यक्षाची सर्वात मोठी बातमी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। अनेक जण अद्यापही होर्डिंग खाली अडकले असल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते आहे। मात्र या संपूर्ण घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी अशी घटना ही घडलेली आहे। घाटकोपरमध्ये अचानक वादळी वाऱ्यामुळे हे होर्डिंग कोसळलेलं होतं आणि हे होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती मिळाली। मात्र आता या होर्डिंगमध्ये दबून 3 जणांचा मृत्यू झाला असल्याचं वृत्त आहे। अद्यापही अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र होर्डिंग आणि होर्डिंगच्या खाली पेट्रोल पंप होता, पेट्रोल पंपाचं देखील पूर्ण छत कोसळलं। त्यामुळे या ठिकाणी मोठी दुर्घटना घडली। एकूण 60 जण जखमी असल्याचं वृत्त प्राप्त होतंय। या संपूर्ण घटनेमध्ये एकूण 60 जण हे जखमी आहेत, तर 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, आपण बघतो या घटनेत तिघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे, सविस्तर अपडेट। नक्कीच हा जो पेट्रोल पंप आहे त्याला लागूनच एक शेड होती, शेड आणि ती कोसळली होती। मात्र त्यात आता 3 जणांचा आहे तो मृत्यू झालेला आहे आणि 59 जण आहेत ते अजूनही तिथे अडकल्याची माहिती आहे। आणि काही वेळापूर्वी आता इथे एनडीआरएफची टीम देखील तैनात झालेली आहे। आता एनडीआरएफची टीम आहे ते जे माणसं अडकले आहेत, जे नागरिक अडकले आहेत त्यांना काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि काही जणांना आता जे इकडून नजदीक जे राजवाडी हॉस्पिटल आहे तिथे नाही आलं होतं। मात्र त्यातले 3 जणांचा आहे तो दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आहे ती आता समोर आलेली आहे। निश्चितच मयूर, धन्यवाद या सर्व अपडेट्ससाठी। यक्षाची सर्वात मोठी बातमी आपण बघतोय, घाटकोपरमध्ये अनधिकृत होर्डिंग कोसळलं आणि त्यामध्ये तिघांचा मृत्यू झालेला आहे। एकूण 60 जण जखमी असल्याचं कळतंय, तर अजूनही काही लोक या ठिकाणी अडकले असल्याची भीती आहे। घाटकोपरमध्ये एनडीआरएफची टीम आता दाखल झालेली आहे। एनडीआरएफ टीम कडून बचाव कार्य सुरू आहे। आतापर्यंत अनेक जणांना बाहेर काढण्यात आलेलं आहे। पेट्रोल पंपावरती हे अनधिकृत होर्डिंग कोसळलेलं होतं, त्यानंतर पेट्रोल पंपाचं छत कोसळलेलं आहे आणि त्याखाली अनेक जण दबलेले आहेत। काही जण अजूनही या ठिकाणी अडकले असल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। मात्र या संदर्भात